एकेकाळची गोष्ट आहे. जंगलात एका लहानशा घरात आई बकरी आणि तिची आवडती पिल्ले मजेत राहत होते. लहान बकऱ्या खूप गोड दिसायच्या, अगदी खेळण्यातल्या सारख्या. सगळ्या आईसारखंच आई बकरीचं सुद्धा तिच्या पिल्लांवर खूप प्रेम होतं. ती सगळ्या जंगली प्राण्यांपासून त्यांचं रक्षण करत असे. एक दिवस जेवण शोधण्यासाठी बाहेर पडण्यापूर्वी तिने तिच्या पिल्लांना जवळ बोलावलं आणि म्हणाली, माझ्या बाळांनो, मी जंगलात जात आहे. कुणासाठीही दरवाजा उघडू नका. जर कोल्हा घरात आला तर तो आपल्या सगळ्यांना खाऊन टाकेल. तो वेषांतर करून तुम्हाला फसवू पाहिल. मग आम्ही त्याला ओळखायचं कसं? कोल्ह्याचा आवाज खूप घोगरा आहे आणि माझा आवाज गोड आहे, म्हणून जर घोगरा आणि जाडा आवाज आला तर समजा की तोच आहे. आई बकरीला काहीतरी आठवलं आणि ती वळून म्हणाली, आणखी एक गोष्ट, कोल्ह्याचे पाय काळे आहेत आणि माझे पांढरे, म्हणजे पाय पाहून सुद्धा ओळखू शकाल. काळजी करू नकोस आई, आम्ही सांभाळून घेऊ. आई, वी लव्ह यू. आई बकरीने तिच्या सगळ्या पिल्लांचं एक एक करून चुंबन घेतलं आणि मग जंगलाकडे निघाली. कोल्हा सगळं पाहत होता दुरून. आई बकरी गेल्यावर तो आणखी थोडा वेळ थांबला आणि मग तो त्यांच्या घरी पोहोचला. दरवाजावर टकटक करू लागला. कोण आहे बाहेर? माझ्या बाळांनो, चला दरवाजा उघडा. बघा, आईने तुमच्यासाठी खायला आणलंय. पण पिल्लांनी कोल्ह्याचा घोगरा आवाज ओळखला. दरवाजा पलीकडून ते ओरडले, तू आमची आई नाहीस. तिचा आवाज खूप गोड आणि छान आहे. तू आम्हाला मूर्ख नाही बनवू शकत कोल्ह्या. कोल्ह्याला खूप राग आला, कारण तो बकरीच्या पिल्लांना फसवू शकला नाही. तेव्हा त्याने एक खडूचा तुकडा खाल्ला. आता त्याचा आवाज थोडा गोड झाला होता. तो पुन्हा त्यांच्या घरी गेला आणि दरवाजा वाजवला. यावेळी कोल्ह्याने त्याच्या गोड आवाजात हाक मारली, माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. यावेळी गोड आवाज ऐकून पिल्लांना वाटलं की हा त्यांच्या आईचाच आवाज आहे. दरवाजा उघडणार इतक्यात त्यांच्यापैकी एक ओरडला, आधी दरवाजाच्या खालून पाय पाहूया. जेव्हा त्यांनी पाहिलं तेव्हा कोल्ह्याचे काळे पाय दिसले. सगळे ओरडले, आम्ही दरवाजा उघडणार नाही. आईचे पाय तर काळे नाहीत, तिचे पाय गोरे आहेत. तू कोल्हा आहेस. आपला राग गिळून कोल्हा तेथून निघाला. आता तो एका बेकरीत गेला. बेकरीवाला कोल्ह्याला पाहून चकित झाला. मी आता शाकाहारी बनलो आहे. आता मी पेस्ट्री खाणार आहे. थोडंसं पीठ द्याल का? कोल्हा बेकरीतून पीठ घेऊन निघाला. घराच्या जवळ त्याने पीठ त्याच्या पायांवर लावलं. आता त्याचे पाय पांढरे झाले होते. आता तिसऱ्यांदा चतुर कोल्ह्याने दरवाजा वाजवला. माझ्या बाळांनो, दरवाजा उघडा. मी तुमची आई आहे. मी सगळ्यांसाठी खायला आणलंय. तुझे पाय दाखव, म्हणजे आम्हाला कळेल की तू आईच आहेस. कोल्ह्याने त्यांना त्याचे पिठाने भरलेले पाय दाखवले. जेव्हा पिल्लाने पांढरे पाय पाहिले तेव्हा त्यांना वाटले की त्यांची आई आहे आणि दरवाजा उघडला. मग काय, त्यांच्या समोर कोल्हा होता. पिल्ले घाबरली, घाबरून ओरडू लागले, पळून कुठे पळणार? तुम्ही माझ्या हातून वाचणार नाही. एक पिल्लू टेबलाच्या खाली लपले, दुसरा गादीमध्ये, तिसरा चिमणीमध्ये गेला, चौथा किचन मध्ये जाऊन लपला, पाचवा कपाटात जाऊन बसला, सहा पडद्याच्या मागे आणि सातवा घड्याळाच्या आत.
पण कोल्हा चतुर होता. त्याने सगळ्यांना एक एक करून पकडलं. थांबा, अरे थांबा म्हणतो ना, थांबा, सोडणार नाही मी तुम्हाला. थांबा म्हणतो ना. फक्त घड्याळात लपलेल्या पिल्लाला तो पकडू शकला नाही. त्याचं पोट भरलं होतं म्हणून त्याने विचार केला नाही आणि तो निघून गेला. तेथे एक मोठं मैदान होतं, जेथे कोल्हा एका झाडाखाली घोरत पडला होता. थोड्या वेळाने आई बकरी घरी पोहोचली. दरवाजा उघडा पाहून ती समजली की काहीतरी झालं आहे आणि ती ओरडू लागली. माझी पिल्लं. घरात आल्यावर ती घाबरली. सगळं सामान विखुरलं होतं. पडदे फाटलेले होते. गादी विखुरली होती. उषा आणि चादरी इकडे तिकडे पडल्या होत्या. आई बकरी तिच्या पिल्लांना कुठेच शोधू शकली नाही. एक एक करून नावांनी हाका सुद्धा मारल्या, पण कोणीच मिळालं नाही. मग 7व्याचं नाव घेतलं तेव्हा एक आवाज आला. मी घड्याळाच्या आत आहे आई. आई बकरी ताबडतोब त्या घड्याळाजवळ पोहोचली आणि तेथून आपल्या पिल्लाला बाहेर काढून मिठी मारली. पिल्लाने आईला सगळी कहाणी सांगितली. कोल्हा आला होता वेश बदलून. आम्हाला वाटलं की तू आहेस. त्याने माझ्या सगळ्या भावांना खाऊन टाकलं. आई बकरीला खूप वाईट वाटलं. ती खूप रडली तिच्या पिल्लांसाठी. तिच्या फक्त एका पिल्लासोबत ती बाहेर पडली. तेव्हा त्यांना कोल्हा झोपलेला दिसला. त्याचं नाक इतकं जोरात वाजत होतं की झाडाची पानं सुद्धा हलत होती. आई बकरीने कोल्ह्याकडे थोडा वेळ पाहिलं. तिला दिसलं की त्याच्या पोटात काहीतरी हलत आहे. अरे देवा, मला वाटतंय माझी पिल्ले त्याच्या पोटात जिवंत आहेत. तिने एक योजना आखली. घरून माझ्यासाठी एक सुई, धागा आणि कात्री घेऊन ये. पिल्लू घरी जाऊ लागलं तेव्हा आई बकरीने 6 मोठे दगड गोळा केले. थोड्या वेळात पिल्लू सुई, धागा आणि कात्री घेऊन आलं. आई बकरीने कोल्ह्याचं पोट कापलं. तिला वरच तिचं एक पिल्लू दिसलं आणि बाकीचे पण एकानंतर एक दिसले. सगळे सुरक्षित होते. आई बकरीला खूप आनंद झाला. सगळ्या पिल्लांनी आईला मिठी मारली. आई, आई, वी लव्ह यू. सगळेच खूप खुश होते. माझ्या बाळांनो, तुम्ही सगळे सुरक्षित आहात. आई बकरीने कोल्ह्याच्या पोटात सगळे दगड टाकले. मग त्यांनी त्याचं पोट सुई धाग्याने शिवून टाकलं. कोल्हा एवढा गाढ झोपला होता की त्याला काहीच कळलं नाही. जेव्हा त्याला जाग आली आणि उभा राहिला, त्याचं पोट दुखत होतं. त्याला वाटलं सगळ्या पिल्लांमुळे पोटात दुखत असावं. त्याला खूप तहान लागली. तो नदीकडे गेला पाणी प्यायला. चालताना पोटात दगड एकमेकांवर आपटायला लागले. पोट एवढं जड आणि गच्च वाटतंय की जणू काही मी दगडच खाल्ले असावेत. तो पाणी प्यायला वाकला. दगडांच्या वजनाने तो नदीतच पडला. ओ, वाचवा, कोणीतरी वाचवा, मी बुडतोय, वाचवा, वाचवा, कोणीतरी वाचवा,
तो खूप ओरडला, पण कोणी आलं नाही. दगडांच्या वजनाने तो पाण्यात खोलवर गेला. आई बकरी आणि तिच्या पिल्लांनी जेव्हा हे पाहिलं, ते नदीकडे आले. सगळे आनंदाने नाचू लागले. त्या दिवसापासून आई बकरी आणि तिच्या 7ही पिल्लांना शांत आणि आनंदी जीवन मिळाले. खूप वर्षांपूर्वी खूप दूरवर एल्व्सच्या जमिनीवर 3 एल्व्स राहत होते. हे एल्व्स चांगल्या मनाचे संत बनायला तयार होते आणि आता निघाले होते माणसांच्या जगाच्या सफरीवर. आपलं कर्तव्य आपली वाट पाहते मित्रांनो. मला खूप उत्सुकता वाटते. शेवटी आपण हे माणसांचं जग पाहणार आहोत. माझी इच्छा आहे की प्रत्येक व्यक्तीने आनंदात राहावे. आणि एल्व्सने प्रवेश केला. एका जुन्या घरात एक म्हातारा माणूस आणि त्याची पत्नी राहत असे. म्हाताऱ्या माणसाने त्याच्या घरातील कार्यशाळेत बूट बनवून आपला चरितार्थ चालवला होता आणि कधी कधी त्याने जुने बूटही दुरुस्त केले होते. कमावलेल्या पैशातून नवीन बूट तयार करण्यासाठी नवीन चामडेही घेऊन आले होते. एक दिवस त्याने कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेतले आणि तो घरी आला. त्याने जे चामडे विकत घेतले होते ते बुटांचा एक जोड बनवण्यासाठी पुरेसे होते. त्याने चामड्याचे तुकडे टेबलवर ठेवले आणि कार्यशाळा बंद केली आणि त्याच्या खोलीत गेला. सकाळी जेव्हा त्याला जाग आली, बिछाण्यावर बसल्या बसल्याच त्याने जोरदार आळस दिला. त्याने बुटांच्या विविध प्रकारांचा विचार केला जो आज अंमलात आणणार होता आणि नेहमीप्रमाणे त्याने नाश्ता केला जो त्याच्या पत्नीने बनवला होता. प्रिये, तुझे खूप खूप धन्यवाद. मला आता कामावर निघायला हवं. आज मी बुटांचा एक सुंदर जोड बनवणार आहे. काल रात्री तुम्ही बुटांचा एक जोड बनवला. तुमच्याकडे आणखी एक जोड बनवण्यासाठी पुरेसे चामडे आहे का? म्हातारा चकित झाला, कारण त्याला माहित होतं की काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने बुटांचा कोणताही जोड बनवला नव्हता आणि म्हणूनच म्हातारा लगेच त्याच्या कार्यशाळेत गेला. त्याची पत्नी देखील त्याच्या मागे गेली. त्याने दरवाजा उघडला आणि पाहतो तर काय, चामड्याचा तुकडा जो काल रात्री झोपण्यापूर्वी त्याने टेबलावर ठेवला होता तो आता खूप सुंदर बुटांचा जोड बनला होता. म्हाताऱ्याचे डोळे तो बुटांचा जोड पाहून हरकून गेले. हे बूट मी कधी बनवले? मला काहीच आठवत नाहीये. मला वाटतं मी खरंच म्हातारा झालोय. बूट एवढे सुंदर होते की म्हाताऱ्याने बूट लगेच शोकेस मध्ये ठेवले आणि ग्राहकाची वाट पाहू लागला. काही वेळातच एका श्रीमंत माणसाने खिडकीतून बूट पाहिले आणि तो आत आला. सुप्रभात. तुमच्या खिडकीसमोर ठेवलेले बूट मला विकत घ्यायचे आहेत. त्याची किंमत कितीही असो, मी आजपर्यंत पाहिलेल्या बुटांमध्ये सर्वात सुंदर आहेत. खूप आनंदाने म्हाताऱ्याने तो बुटांचा जोड विकला आणि त्याने त्याच्या योग्य किमती व्यतिरिक्त जास्त काहीही मागितलं नाही. या खेपेला म्हातारा बुटांचे 2 जोड बनवण्यासाठी चामडे आणायला बाजारात जात होता आणि मग त्याने टेबलावर चामडे ठेवले आणि खोलीत सगळीकडे फिरून आला. चामड्याच्या तुकड्यावर एक दृष्टी टाकली आणि तो झोपायला निघून गेला. जाग आल्याबरोबर तो थेट त्याच्या कार्यशाळेत गेला. या खेपेला सुंदर बुटांचे 2 जोड टेबलावर होते. पुन्हा एकदा म्हातारा खूप खुश झाला. त्याने बूट शोकेस मध्ये ठेवले. त्याच दिवशी त्याने बुटांचे ते 2ही जोड चांगल्या किमतीला विकले आणि मग तो पुन्हा एकदा आणखी चामडे आणायला बाजारात गेला. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता की बुटांचे हे सुंदर जोड कोण बरं बनवत असेल. त्याने चामडे टेबलवर ठेवले आणि तो खोलीत निघून गेला. सकाळी त्याच्याजवळ टेबलवर बुटांचा ढीग होता. म्हाताऱ्याने त्या दिवशी बुटांचे सगळे जोड विकले.
खूप काळ म्हातारा बुटांपासून मिळणाऱ्या पैशांवर घर चालवण्यास सक्षम होता. कमावलेल्या पैशातून चामडे विकत घेणे त्याने सुरूच ठेवले. पण म्हातारा एवढा उत्सुक होता की बुटांचे हे जोड कोण आणि कसे बनवत असेल. एका रात्री त्याने त्याच्या कार्यशाळेच्या कोठारात लपून बसण्याचा निर्णय घेतला आणि बूट कोण बनवत आहे याचा शोध लावला. आज रात्री मी बूट बनवणाऱ्यांना शोधून काढेनच. मध्यरात्रीच्या वेळी कार्यशाळेची खिडकी उघडली गेली आणि एल्फ्सने प्रवेश केला. एल्फ्स पैकी एकाने चुकून फुलदाणीवर उडी मारली. आवाज ऐकून म्हाताऱ्या माणसाने आपल्या जागेवरून बाहेर उडी मारली. जरा सावध राहा, नाहीतर ते जागे होतील. जेव्हा म्हाताऱ्या माणसाने दरवाजा ढकलला आणि हळूच बाहेर आला तेव्हा त्याच्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही. त्याने त्याचे डोळे चोळले आणि पुन्हा पाहिले. त्याने पाहिलं की टेबलवर 3 एल्फ्स होते. ते नृत्य आणि काम एकाच वेळी करत होते. त्यांच्यापैकी एकाने चामडे कापले, एक शिवत होता आणि दुसरा ते चिकटवत होता. मग त्यांनी लेस बांधली आणि बूट पॉलिश केले. एल्फ्स एवढ्या गतीने काम करत होते की पापणी लवते न लवते तोच टेबलवर बुटांचे अगणित जोड तयार होते. ते सगळे सुंदर आहे. चला, कोणी उठण्यापूर्वी इथून निघूया. जसे आले होते तसेच एल्फ्स निघून गेले, हसत खेळत, नृत्य करत. म्हातारा त्याच्या लपण्याच्या जागेवरून बाहेर आला. तो आपल्या पत्नीकडे धावतच गेला आणि जे काही झाले होते ते तिला सांगितले. स्वाभाविकच त्याच्या पत्नीला या सगळ्यांवर विश्वासच बसला नाही. पण जेव्हा तिने बुटांचे अगणित जोड पाहिले तिला माहित होते की तिचा नवरा एका रात्रीत एवढे बुटांचे जोड तयार करू शकत नाही. एल्फ्सने जे काही केले त्यासाठी त्यांना धन्यवाद देण्याच्या मुद्द्यावर दोघांचे एकमत झाले. दुसऱ्या दिवशी म्हाताऱ्याच्या पत्नीने पाहुणचार बनवला. मध्यरात्री जेव्हा एल्फ्स कार्यशाळेत पोहोचले त्यांना टेबलवर विविध पदार्थ दिसले. जरा हे पदार्थ तरी पहा, हे आपल्यासाठी तर बनवले नाहीत ना? खात्रीने ते आपल्यासाठीच आहे मूर्ख, नाहीतर ते यावेळी का आणतील? मला वाटतं आपलं या घरातलं मिशन पूर्ण झालंय. आता आपल्याला दुसऱ्या घरात जायला हवं ज्यांना आपल्या मदतीची गरज असेल. म्हातारा आणि त्याच्या पत्नीला जाग आली आणि ते कार्यशाळेत गेले. त्यांनी पाहिलं की त्यांनी जे पदार्थ ठेवले होते त्यांच्या जागी त्यांना चमकदार बुटांचा ढीग दिसला. त्या दिवसानंतर एल्फ्स कधीच परत आले नाहीत. म्हातारा बूटवाला आणि त्याच्या पत्नीने आपल्या उर्वरित आयुष्यासाठी पुरेसे पैसे कमावले होते. म्हाताऱ्याने विचार केला की एवढ्या वर्षांच्या अथक परिश्रमानंतर त्यांना हे फळ मिळालं आहे. हेच कारण आहे की त्याने बूट बनवणे कधीच थांबवले नाही. आणि जेव्हा त्यांनी लहान एल्फ्स बद्दल विचार केला ते नेहमीच त्यांच्याबद्दल कृतज्ञ आणि आभारी होते. एकेकाळची गोष्ट आहे. एक गरीब विधवा बाई आपल्या मुलाबरोबर राहत असे. तिचा मुलगा जॅक काहीही काम करत नसे कारण तो खूप आळशी होता. त्यामुळे त्यांच्याकडे पैसेही नव्हते. आई, खायला दे ना काहीतरी, मला भूक लागली आहे. दिवसा मागून दिवस गेले. ते लोक आणखी गरीब झाले. एक वेळ अशी आली की त्यांना त्यांची चंदेरी गाय विकावी लागली कारण ते तिला खाऊ घालू शकत नव्हते. जॅकच्या आईने त्याला सांगितलं की गाय बाजारात घेऊन जा आणि चांगल्या किमतीत विक.
मग ते कदाचित खाण्यासाठी काही विकत घेऊ शकले असते. बाजारात जाताना जॅकला एक विचित्र दिसणारा म्हातारा भेटला. त्या म्हाताऱ्या माणसाने गायीकडे पाहिले आणि जॅकला म्हणाला, हे बाळा, जर तू मला तुझी गाय दिलीस तर त्या बदल्यात मी तुला एक मौल्यवान गोष्ट देईन बघ. हे ऐकून जॅकला खूप आनंद झाला. म्हाताऱ्या माणसाने 5 दाणे आपल्या खिशातून काढले. हे एवढेसे दाणे? पण हे जादूचे दाणे आहेत. जॅकचा आधी त्यावर विश्वास बसला नाही, पण तो म्हातारा माणूस म्हणाला, ऐक माझ्या बाळा, तू एक चांगला आणि हुशार मुलगा आहेस. हे जादूचे दाणे घे. तुला कधीही पश्चाताप नाही होणार. माझ्यावर विश्वास ठेव. जॅकने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि त्या जादूच्या दाण्याच्या बदल्यात आपली चंदेरी गाय त्याला दिली. आपल्या कामावर खुश होऊन जॅक आपल्या घराकडे धावला. आई, हे बघ मी काय आणलंय. जॅकला एवढा आनंदात पाहून त्याच्या आईला वाटलं की तो गाय खूपच चांगल्या किमतीत विकून आला असावा. जेव्हा जॅकने आपल्या आईला जादूचे दाणे दाखवले तेव्हा ती उदास झाली. तिने ते जादूचे दाणे अंगणात फेकून दिले आणि जॅकला आपल्या खोलीत जायला सांगितलं. तू तुझ्या खोलीतच राहायचंय जोपर्यंत मी तुला बाहेर बोलवत नाही, आणि आज तुला अजिबात जेवण मिळणार नाही. सकाळी जॅकने आपल्या खिडकी बाहेर डोकावलं तेव्हा तो चकित झाला. त्यांच्या खोलीच्या खिडकीतून त्याने पाहिलं की एक रोपटं खूप वेगाने वाढत होतं. हे ना सर्वसाधारण झाड होतं ना एखादं फूल. हे जादूच्या दाण्याचं झाड होतं. जॅकने त्या विशाल दाण्याच्या झाडावर उडी मारली. त्याच्या वेड्या वाकड्या पानांवर शिडीप्रमाणे चढू लागला. काही वेळ चढल्यावर तो एका विचित्र ठिकाणी पोहोचला. तेथे सगळं काही मोठं होतं. त्याने एक फुलांनी बहरलेला रस्ता पाहिला ज्याच्या तटावर एक मोठं घर होतं. जॅक घराजवळ पोहोचला आणि त्याने दार वाजवलं. एका विशाल महिलेने आतून उत्तर दिलं. मी तुम्हाला विचारणार होतो की तुमच्याकडे काही खायला मिळेल. हो आहे, पण तुला माझा नवरा येण्या अगोदर इथून निघून जावं लागेल, कारण माझ्या नवऱ्याला लहान मुले खूप आवडतात आणि तो त्यांना खाऊन टाकतो. जॅक खूप घाबरला होता, पण तेवढाच भुकेलेलाही होता. जसा तो खाण्यासाठी टेबलावर बसला त्याने ऐकलं की कोणीतरी खोल आवाजात बाहेर बोलत होतं. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. हो हो. त्या बाईने जॅकला हाक मारली. आत्ताच्या आत्ता ओव्हन मध्ये जाऊन लप बाळा. जॅक ओव्हन मध्ये जाऊन लपून बसला. तो राक्षस किचन मध्ये येऊन वास घेऊ लागला. मला मुलाचा वास येतोय. तुम्ही हे काय बोलताय? तुम्हाला त्या मांसाचा वास येत असेल जे मी काल मांजरीला खाऊ घातलं होतं. जेवण झाल्यानंतर तो राक्षस आपलं सोनं मोजू लागला. काही वेळानंतर तो मोजता मोजता थकला आणि झोपी गेला. जॅक ओव्हन मधून बाहेर आला आणि त्याने सोन्याची बॅग उचलली. त्याने ती बॅग दाण्याच्या झाडाखाली फेकली आणि तो झाडावरून खाली उतरू लागला. त्याने ती सोन्याने भरलेली बॅग उचलली आणि धावत घरात गेला.
जॅकची आई सोने पाहून खूप खुश झाली. त्या दिवसानंतर ते कधीच गरीब राहिले नाहीत. पण काही महिन्यांनी त्यांच्याजवळ जे सोनं होतं ते संपलं. जेव्हा काहीच मार्ग उरला नाही तेव्हा जॅक पुन्हा दाण्याच्या झाडावर चढला आणि त्या राक्षसाच्या घरी पोहोचला. मागल्या वेळी तू इथे आला होतास तेव्हा आमची सोन्याने भरलेली बॅग नाहीशी झाली होती. पण तरीही तिने जॅकला प्रेमाने आत बोलवलं. थोड्या वेळाने राक्षस घरी आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. राक्षसाचा आवाज ऐकताच जॅक अवन मध्ये जाऊन लपला. जेवण झाल्यावर राक्षसाने त्याच्या पत्नीला कोंबडी आणायला सांगितली. जेव्हा पत्नीने कोंबडी आणली तेव्हा त्याने कोंबडीला अंडे देण्यास सांगितलं. जॅकला हे पाहून आश्चर्य वाटलं की त्या कोंबडीने सोन्याचं अंड दिलं. आणि जेव्हा राक्षस झोपला, जॅक अवन मधून बाहेर आला आणि त्याने कोंबडीला उचललं आणि खालच्या बाजूला पळाला. सोन्याच्या अंड्यांमुळे जॅक आणि त्याची आई पुन्हा श्रीमंत झाले होते. पण काही दिवसांनी जॅकने पुन्हा एकदा आपलं नशीब आजमावायचं ठरवलं आणि तो दाण्याच्या झाडावर चढला. त्यावेळी राक्षसाच्या घरात हळूच घुसला, त्याच्या पत्नीपासून लपून छपून, आणि मोठ्या तांब्याच्या भांड्यात जाऊन लपला. थोड्या वेळाने राक्षस तेथे आला. मला मुलाचा वास येतोय. कच्चा वा पक्का कसाही चालेल, मी त्याला शोधेन. यावेळी राक्षसाच्या बायकोने जॅकला पकडायचं ठरवलं. जर एखादा मुलगा असेल तर अवन मध्ये असेल. जॅक दुसरीकडे लपला होता. राक्षस आणि त्याच्या बायकोने संपूर्ण घर शोधलं, पण त्यांना जॅक सापडला नाही. जेवल्यावर राक्षसाने सोन्याची वीणा टेबलावर ठेवली आणि तिला वाजण्याचा आदेश दिला. वीणा वाजू लागली आणि राक्षस झोपी गेला. यावेळी जॅकला कसंही करून ही वीणा न्यायची होती, म्हणून तो राक्षसाच्या गुडघ्यावरून चढत टेबलवर पोहोचला. पण असं काही झालं ज्याचा त्याने विचारही केला नव्हता. वाचवा! वीणा ओरडली. जॅकने वीणा पाठीशी मारली आणि टेबलवरून उडी मारली. राक्षस जागा झाला आणि जॅकच्या मागे धावला. जॅक दाण्याच्या झाडावरून गतीने खाली उतरू लागला आणि राक्षस त्याच्या मागे. जेव्हा तो घरी पोहोचला, जॅकने आईला बोलवलं. आई, लवकर ये आणि कुऱ्हाड घेऊन ये. त्यांनी दाण्याचं झाड कापायला सुरुवात केली. शेवटी त्यांनी दाण्याचं झाड कापून टाकलं आणि राक्षस जोरात जमिनीवर पडला. ते दोघे राक्षसापासून सुरक्षित होते. नशीब आपलं, आपण वाचलो. ते दोघे सुरक्षित होते, पण जॅकला आपल्या वागण्यावर खूप पश्चाताप होत होता. तो आज लोभी वृत्तीमुळे जीव गमावून बसला असता. त्याने त्याच्या आईला वचन दिलं की तो कधीही चोरी करणार नाही आणि तो उद्यापासून खूप कष्ट करणार आहे. त्या दिवसानंतर जॅक आणि त्याची आई कधीही गरीब राहिले नाहीत. हो, त्यांच्याजवळ सोन्याचे अंडे देणारी कोंबडी होती मदतीसाठी.
पण जॅकनेही काम करणं सोडलं नाही. खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. अली बाबा नावाचा एक सुतार होता. तो आपल्या पत्नीसोबत गरिबीत जीवन जगत होता. अली बाबा गाढवाला घेऊन जंगलात लाकडे तोडायला जात असे आणि तीच लाकडे विकून घर चालवत असे. एक दिवस तो लाकडं कापायला जंगलात गेला. तेव्हा त्याला घोड्यांच्या टापांचा आवाज ऐकू आला आणि त्याला भीती वाटू लागली. बहुतेक हे चोर आहेत. मी लपून बसतो. गाढवाला झुडपात लपवून अली बाबा झाडावर जाऊन बसला. ती टोळी नेमकी त्याच झाडाखाली येऊन थांबली. अली बाबाने मोजले तर ते 40 होते. त्या लोकांनी अवजड सामान त्यांच्या घोड्यावरून उतरवलं. अली बाबा समजला की ते चोर आहेत. त्यांचा सरदार एका मोठ्या दगडाजवळ गेला आणि ओरडला, खुलजा सिम सिम. तेव्हाच काहीतरी विचित्र घडलं. तो मोठा दगड बाजूला झाला एखाद्या दरवाजासारखा आणि समोर होती एक गुहा. सगळे चोर एक एक करून आत गेले, त्यांच्या अवजड सामानासह. शेवटचा चोर आत जाताच तो दगड पुन्हा त्याच्या जागी आला. अली बाबाला विश्वास वाटेना, पण थोड्या वेळाने तो दगड पुन्हा हलला. सरदार बाहेर आला आणि पुन्हा ओरडला, बंद हो जा सिम सिम. त्या दगडाने पुन्हा रस्ता बंद केला आणि ती टोळी घोड्यावर स्वार होऊन निघून गेली. अली बाबा झाडावरून उतरला आणि थेट त्या दगडापाशी गेला. त्याने तेच शब्द उच्चारले, खुलजा सिम सिम. तो दगड गडगडाट होऊन पुन्हा बाजूला झाला. अली बाबा आत गेला. आतील दृश्य पाहून त्याचे डोळे विस्फारले. सोन्याची नाणी, हिरे, खजिना असाच इतस्तः पसरलेला होता. त्याने 3 पिशव्या भरून सामान घेतलं आणि निघून गेला. बाहेर पुन्हा त्याने तेच म्हटलं जे सरदार बोलला होता, बंद हो जा सिम सिम. त्याने सर्व सामान त्याच्या गाढवावर लादलं आणि घरी गेला. घरी गेल्यावर त्याने त्याच्या बायकोला ते सामान दाखवलं. तिलाही कळेना की अली बाबाने हे सगळं कोठून बरं आणलं. एवढं सोनं कुठे मिळालं? अली बाबाने तिला सगळं सांगितलं. ती ऐकून खुश झाली आणि सामान काढू लागली. चला मोजूया, आपल्याकडे किती नाणी आहेत. नको, एक खड्डा खणून ही लपवून ठेवूया. तू नाणी काढायला जागा तयार कर, मी कासिम कडून नाणी मोजायला भांड घेऊन येते. अली बाबाचा भाऊ कासिम खूप श्रीमंत होता, पण लोभी सुद्धा. त्याने कधीही अली बाबाला मदत केली नाही. म्हणून अली बाबा म्हणाला, या नाण्यांबद्दल कोणालाही काही सांगू नकोस, कोणालाही नाही. त्याची बायको कासिमकडे मापाचं भांड घ्यायला गेली. कासिमला जरा शंका आली, म्हणून त्याने विचारलं, तुला कशासाठी हवंय? काय मोजणार आहेस त्याने? अली बाबाच्या बायकोने काहीतरी खोटं नाटक सांगितलं.
कासिमचा तिच्यावर विश्वास बसला नाही. त्याने हळूच भांड्याच्या खालच्या बाजूला मध लावून दिलं. त्याच भांड्याने त्यांनी नाणी मोजायला सुरुवात केली आणि मग सगळी नाणी गाडून टाकली. त्यानंतर अलीबाबाची बायको भांडे परत करायला कासिमकडे गेली, पण तिने पाहिलंच नाही की भांड्याच्या खालच्या बाजूला सोन्याचं नाणं चिकटलं होतं. ही फार मोठी चूक केली तिने. कासिमला भांडं मिळाल्यावर त्याने खालच्या बाजूला पाहिलं. सोन्याचं नाणं पाहून त्याला धक्काच बसला. कुठून मिळालं असेल अलीबाबाला ते सोनं? कासिमला रात्रभर झोप आली नाही. सकाळ होताच तो अलीबाबाच्या घरी गेला आणि त्याला भांड्याच्या खाली चिकटलेलं नाणं दाखवलं. अलीबाबा, तू सोनं खरेदी तर करू शकत नाहीस, मग कुठून आलं हे सोनं? सांग मला. अलीबाबाने त्याला सर्व काही सांगितलं, जेणेकरून त्याने कोणाला आणखी काही सांगू नये. जर तू मला त्या ठिकाणी घेऊन गेला नाहीस तर मी चोरांना सांगून टाकेन तू काय केलंय. पण कासिम, अलीबाबाला माहित होतं की कासिम खरंच सांगेल, त्यामुळे त्याला कासिमला त्या जागी न्यावंच लागलं. ती गुहा याच शिळेच्या मागे आहे. आता चल, इथून लवकर जायला हवं. ते चोर परत यायला झालेत. दोघेही घरी परत आले, पण कासिमच्या डोक्यात तेच विचार होते. तो लगेच 2 हंडे घेऊन त्या गुहेत पोहोचला. तेथे गेल्यावर त्याने तेच शब्द उच्चारले जे अलीबाबाने सांगितले होते. खुल जा सेम सेम. तो दगड बाजूला झाला आणि दरवाजा उघडला. कासिमचा विश्वास बसेना. आतील दृश्य पाहून त्याला आश्चर्य वाटलं. एवढं सोनं पाहून त्याचं डोकंच फिरलं. घाईघाईत त्याने पोत्यात सोनं भरलं. जेव्हा मावेना तेव्हा तो बाहेर पडू लागला, पण दरवाजा तर बंद झाला होता आणि ते उघडायचे शब्द होते ते त्याला आठवत नव्हते. तो काहीही शब्द बोलू लागला. खुल जा टिमटिम, खुल जा कुमकुम, खुल जा झिमझिम. काहीही बोललं तरी तो दरवाजा काही उघडेना. तो घाबरला, त्याला काही सुचेना. तेवढ्यातच चोर गुहेपाशी आले. त्यांना कासिमची गाढवे पाहून शंका आली आणि त्यांनी आपल्या तलवारी सरसावल्या. खुल जा सेम सेम. दरवाजा उघडताच चोरांनी कासिमला पकडले आणि त्याला शिक्षा केली. तर हा चोर आपल्याकडे चोरी करत होता. रात्री उशिरापर्यंत कासिम घरी आला नाही. तेव्हा त्याच्या बायकोला काळजी वाटू लागली. तिने अलीबाबाकडे मदत मागितली. अलीबाबाला सुद्धा कासिमची काळजी वाटत होती. तो गुहेत पोहोचला तर त्याला कासिमची गाढवे दिसली. तेव्हा त्याला समजले की कासिमला चोरांनी मारलं असावं. त्याने त्याच्या बायकोला सगळं सांगितलं. त्यांनी ठरवलं की ही गोष्ट कोणाला सांगायची नाही. काही दिवसांनी अलीबाबा आणि त्याची बायको कासिमच्या घरी राहू लागले. त्यांनी त्याचा व्यापार सांभाळला आणि ते श्रीमंत होऊ लागले. त्याच वेळी चोरांच्या सरदारांच्या लक्षात आलं की गुहेतून सोने दिवसेंदिवस कमी होत आहे. तेव्हा त्याने एका चोराला लक्ष ठेवायला सांगितलं. शहरामध्ये जा आणि बघ, कोणी असा माणूस आहे का की जो अचानक श्रीमंत झालाय आणि खूप खर्च करायला लागलाय. त्या चोराची नजर पडली अलीबाबावर, जो सोन्याची नाणी घेऊन बाजारात फिरत होता. त्याने त्याचा पाठलाग केला.
अलीबाबा घरात गेल्याबरोबर चोराने घरावर खूण केली. संध्याकाळी कासिमची बायको जेव्हा घोड्यांना पाणी द्यायला गेली, तिने ती खूण पाहिली. तिच्या लक्षात आलं की काहीतरी संकट येणार आहे. तेव्हा तिने रंग घेऊन जवळपासच्या सगळ्या दरवाजांवर तशीच खूण केली. सकाळ होताच 40 चोरांची टोळी अलीबाबाचं घर शोधू लागली. तेव्हा त्यांना सगळ्या दरवाजांवर तशीच खूण दिसली. निराश होऊन ते परत फिरले. पण त्यांचा सरदार हट्टी होता. त्याने वेषांतर करून त्याचा शोध सुरू केला आणि गुपचूप तो पोहोचला अलीबाबाच्या घरी. दरवाजा वाजवला तर अलीबाबाने उघडला. मी खूप दुरून आलोय. मी तेल विकायला चाललो होतो. असं ऐकलंय की तुम्ही इथले सर्वात श्रीमंत माणूस आहात. तेल खूप चांगलं आहे. तुम्ही घेणार? अलीबाबाने त्याला तेलाचा व्यापारी समजून रात्री जेवणाचे निमंत्रण दिले. तेलाचे 40 पिंप घेऊन तो अलीबाबाच्या घरी पोहोचला. अलीबाबाने त्याचा खूप पाहुणचार केला. रात्री तेथेच थांबायचा सल्ला दिल्यावर सरदार आनंदाने तेथे राहायला तयार झाला. जेव्हा ते दोघे जेवत होते तेव्हा कासिमची बायको तेलाची पिंपे पाहायला गेली आणि तिला काही आवाज ऐकू आले. आपण निघूया का बाहेर? नको नको. तेव्हा तिला कळलं की यात तेल नाही, चोर लपले आहेत. ती स्वयंपाकघरात गेली आणि तिने खूप तेल गरम केलं आणि प्रत्येक पिंपात गरम तेल टाकलं. आत बसलेल्या चोरांची स्थिती बिघडली, पण ते काहीच करू शकले नाही. रात्री उशिरा सगळे झोपल्यावर सरदार पिंपाजवळ आला. या बाहेर. त्याला काही हालचाल दिसली नाही. तेव्हा तो पुन्हा म्हणाला, झोपलात की काय? त्याने पुन्हा हाक मारली, पण उत्तर आलं नाही. म्हणून त्याने एक पिंप उघडून पाहिलं. त्याने जे पाहिलं त्यामुळे तो उदास झाला. तोही पकडला जाऊ नये या भीतीने तो पळाला आणि परत कधीच तेथे आला नाही. दुसऱ्या दिवशी कासिमच्या बायकोने अलीबाबाला ही घटना सांगितली. आता ते कोणत्याही दडपणाशिवाय एकत्र आनंदाने जीवन जगू लागले.